ग्रामविकासाची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे। ग्रामविकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे। या उद्देशाने सर्वांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तयार करण्यात आले। लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाभा असून त्या माध्यमातून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करावे असे आवाहन पंचायत समिती ब्रह्मपुरीचे माजी सभापती रामलाल दोनाडकर यांनी केले। ते ब्रह्मपुरी येथील विठ्ठल रुक्मिणी सभागृहात पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून अध्यक्ष म्हणून बोलत होते। कार्यक्रमाचे उद्घाटक कृष्णाजी सहारे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर होते, तर प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक राजेश कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती दीपालीताई मेश्राम आणि खेमराजजी तिडके, प्रशासक तथा गटविकास अधिकारी रवींद्र गुबडे, विकास प्रकल्प अधिकारी राठोड, गट शिक्षण अधिकारी माणिक खुने, बांद्रा ग्रामपंचायतचे सरपंच महादेव मडावी, सुरबोडी ग्रामपंचायत च्या सरपंच श्रीमती राधिका बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते। गटविकास अधिकारी रवींद्र गुबडे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून 17 सप्टेंबर पासून या अभियानाचा प्रारंभ होणार आहे। 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत हे अभियान राबवण्यात येईल। लोकाभिमुख प्रशासन, कर वसुली, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता, रोजगार निर्मिती, आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या निकषांवर 100 गुणांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे मूल्यमापन केले जाणार आहे असे ते म्हणाले। पंचायत राज अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा आणि अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले। यावेळी विस्तार अधिकारी पंचायत मिलिंद कुरसुंगे यांनी पीपीटीच्या माध्यमातून सदर अभियानाचे मार्गदर्शन केलं। आर आबा पाटील सुंदर ग्रामपंचायतमध्ये जिल्हास्तरीय उत्कृष्ट काम करणारे, ग्रामपंचायत वांद्रा संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करणारे, ग्रामपंचायत सुरबोडी तसेच कर वसुलीमध्ये 100% अग्रेसर असणारे ग्रामपंचायत चकबोथली, सुरबोडी, तोरगाव खुर्द आणि कंधाळगाव या ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला। या कार्यशाळेचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी रवींद्र गुबडे यांनी केले, तर संचालन जयेंद्र राऊत, विस्तार अधिकारी पंचायत आणि आभार निशांत मेश्राम, विस्तार अधिकारी सांख्यिकी यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप मुकाडे, विस्तार अधिकारी कृषी, आदित्य महल्ले, विस्तार अधिकारी कृषी, प्रशांत मेश्राम, स्थायी अभि, राष्ट्रीय ग्राम स्वच्छता अभियानचे तालुका व्यवस्थापक चंद्रकांत वरवाडे, आसेसके तालुका व्यवस्थापक प्रवीण सिडाम, एपीओ राजू नागापुरे, संतोष गायकवाड, मीना बारशिंगे, कल्पना पेटकर यांनी सहकार्य केले। सदर कार्यशाळेला संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते असून एकूण 488 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी मयूर देवगडे, तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.